नमस्कार, मी राजेंद्र खरात, त्रिकोणी पाटील बिल्डेचा जिल्हाध्यक्ष, आता जिल्हा नियोजन समिती सदस्य सांगली. परवा दिवशी शनिवारी रात्री 9:30 वाजता बाप नावाच्या नावाला कलंक फासणारे अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. निलकर्जी या गावे इयत्ता 12वी मध्ये असणारी मुलगी साधना हिचा 12वी मध्ये कमी गुण मिळाले म्हणून तिच्या बापानं दांडक्यानं मारून तिला फोन केलेला. हा नारायण भोसले नावाचा बाप जोडराम भोसले त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय आपल्या सरकारला. त्याचबरोबर ही जी घटना घडते ही जी पालकांना जी आई वडिलांना जी अपेक्षा असते, माझ्या मुलाने एवढं शिकलं पाहिजे, माझ्या मुलाने एवढे मार्क पाडले पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे. हा आता तुमच्यासाठी मुलांच्यावर का? त्यासाठी मुलांच्यावर तुम्ही हाल लादताय. मग तुमच्या इच्छेसाठी जर मुलांचं बळी जातात तर मुलींचं बळी जातात तर त्याला तुम्ही जन्माला कशाला घालता? त्या माऊलीनं ह्या नारायण बापाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ह्याच्या डोक्यात जसा हिंस्र फसू आधी फसू होईल त्यानं वाईट कृत्य केलेला आहे ह्या भोसल्यानं. त्याच्यामुळे त्याचे निषेध करावा तेवढा थोडा आहे की माझ्या पालकांना मी विनंती करतो, माझ्या बहिणीला माझ्या भावाला विनंती करतो, आपली जर मुलगा जर शिकवायचं असेल इयत्ता पहिलीपासून तुम्ही काही करा, डॉक्टर करा, इंजिनियर करा, वकील करा, पण त्याच्या अंगाला त्याच्यामध्ये काय गुण आहे बघा, त्याच्यामध्ये काय कौशल्य आहे बघा, त्याचं काय म्हणणं आहे, तो कुठल्या विषयामध्ये पारंगत आहे, तो काय करतोय, त्याला मराठीत आवड आहे, हिंदीमध्ये आवड आहे, इंग्लिशमध्ये आहे, गणितात आहे, बायोलॉजीमध्ये आहे, कशाच आवड आहे त्याला, खेळात आवड आहे, आलबिले जायची आवड आहे, गाण्याची आवड आहे, नाचण्याची आवड आहे, पेंटिंगची आवड आहे. तुम्ही ओळखा ना आपल्या मुलाचं. तर तुम्ही जर आई वडील असाल, तुम्ही जर लहानाचं मोठं केलं असेल तर त्याला तुम्ही ओळखायला शिकलेलं असेल. हे एक दुर्दैव आणि तुमच्यासारखा एक नालायक बाप असू शकत नाही. जर आपल्या मुलावर जर आपली श्रद्धा नसेल, अहो बाप नावाचे किती मोठे आखेत आहे, बापाला किती मोठे स्थान आहे. आणि ह्या नारायण या गोष्टीनं बाप नावाच्या नावाला काळे बाबा त्यालाय, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि तुम्हाला सर्वांच्या ह्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही मुलावर ही नादू नका, त्याला टेन्शन देऊ नका, त्याच्यावर वजन लागू नका की त्यानं हीच शिकलं पाहिजे, त्याला हीच शिकलं पाहिजे. तुमच्या इच्छेसाठी मुलाचा बळी देऊ नका. तुमच्या जर इच्छेसाठी जर मुलाचा बळी देत असतात तर मुलं होण्यापेक्षा मुलं जन्मताच मारलेली बळी, असे मी आपल्याला माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपली विनंती आहे तुम्हाला. ह्या सगळ्या आई वडिलांना की भास करा ही तुमचं शिक्षणाचं नाटक, भास करा ही तुमच्या तुमच्या आबरूसाठी मुलांचं बळी जाणं बंद करा ही सगळी नाटकं. आणि मुलांना स्वतःचं जीवन जगू द्या, मुलांना स्वतः स्वातंत्र्य द्या, मुलांना त्याचे बहीण माना, मुलांना मैत्री करा मुलांचं. त्याचं काय म्हणणं आहे त्याचं ऐकून घ्या. पहिलीपासून ते 10वी पर्यंत 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन तुमचंच ऐकायचं. त्यानं काय, त्याची इच्छा काय, त्याची आकांक्षा काय तुम्ही कधी जाणणार. त्याचं कधी भाव व्हा, कधी मित्र व्हा, कधी बहीण व्हा. वागा ना तसं. मुलगा तुमच्या पुढंच आहे, पालकांच्या पुढंच आहे, तुमच्या एकेकाच्या पुढे जास्त काम कराल. तर तुम्ही जर आता मुलाला जर मारून जर बळी देतात ह्याच्यापेक्षा निंदनीय गोष्ट नाही. त्यामुळे मी शिक्षणाला विनंती करतो आपल्या ह्या माध्यमातून की ह्या नारायण बापाला, ह्या नालायक बापाला लवकरात लवकर फाशी द्यावी, एवढीच या ठिकाणी विनंती करून मी माझ्या 2 संपूर्ण